last lecture we discuss about introduction of animal tissue and introduction of epithelial tissue. So epithelial tissue divided into two types: simple epithelial tissue and compound epithelial tissue. First, simple epithelial tissue. Then also simple epithelial tissue divided into squamous epithelial, cuboidal epithelium, and so on. So first of all we will discuss about squamous epithelial tissue. Cells of this tissue are flat, thin, polygonal with serrated margin. In this diagram इथे दाखवलेला आहे serrated margin. ही जी आहे ती serrated margin आहे. So cells of this tissue are flat means त्याची साइज लार्ज असते, थिन पातळ असतात, पॉलिगोनल विथ serrated margin. Cells of this tissue fit together like tiles of footpath. यामधले जे सेल्स आहे या मार्जिन मधले ते असे दिसतात की फुटपाथवर जी टाइल्स लावलेली असतात त्या पद्धतीने. सेल्स ऑफ दिस टिश्यू फिट टुगेदर लाईक टाइल्स ऑफ फुटपाथ, हेन्स इट इज कॉल्ड पेवमेंट एपिथेलियम. पेवमेंट मीन्स जे टाइल्स लावलेली असतात त्याला पेवमेंट म्हटले जाते. सो इट इज कॉल्ड एज पेवमेंट एपिथेलियम. प्रॉमिनंट स्पेरिकल और ओवल न्यूक्लियस इज प्रेजेंट ॲट द सेंटर ऑफ द सेल्स. प्रॉमिनंट स्पेरिकल किंवा ओवल न्यूक्लियस प्रेझेंट असतो ॲट द सेंटर ऑफ द सेल्स. Here is present the nucleus. Function of squamous epithelial tissue is protection. Protection करतात जे फॉरेन कुठलाही अफेक्ट करत आहे तर त्यासाठी प्रोटेक्शन करतात ते. ॲब्झॉर्प्शन, युजफुल मटेरियल्स ॲब्झॉर्ब करतात आणि अनयुजफुल मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करतात. ट्रान्सपोर्टमध्येच जे अनयुजफुल मटेरियल्स आहे ते एक्स्ट्रॅक्ट करतात. देन फिल्ट्रेशन मीन्स युजफुल असणारे ॲब्झॉर्ब आणि अनयुजफुल असणारे एक्स्ट्रॅक्ट करतात. तर ते कशा थ्रू करतात? फिल्ट्रेशन थ्रू. देन सिक्रेशन, इट इज फाउंड इन ब्लड वेसल्स, अल्व्हेओलाई, सीलोम, इटेसी. हे कुठे प्रेझेंट असतात? ब्लड वेसल्समध्ये, अल्व्हेओलायमध्ये. अल्व्हेओलाय कशासाठी काम करतात? रेस्पिरेशनसाठी जे काम करतात ते अल्व्हेओलायमध्ये प्रेझेंट असते. सीलोममध्ये, सीलोम मीन्स कॅव्हिटी, जिथे कॅव्हिटी असतात तिथे ते प्रेझेंट असतात. दीज आर अबाउट स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू which is types of first type of simple epithelial tissue. Then next types cuboidal epithelial tissue. In this tissue the cells are cuboidal in shape. त्याच्या नावाप्रमाणेच त्याचा शेप असतो cuboidal in shape with a spherical nucleus at the center. Spherical nucleus present कुठे असतो? at the center. फंक्शन असते cuboidal epithelial टिश्यूचा ॲब्झॉर्प्शन्स, सिक्रेशन. यामध्ये कंपेअर केलं तर यामध्ये प्रोटेक्शन आहे, यामध्ये प्रोटेक्शनचं फंक्शन दिलेलं नाही आहे. ॲब्झॉर्प्शन, सिक्रेशन. देन इट इज फाउंड इन लाइनिंग ऑफ पॅनक्रियाटिक डक्ट. क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यू कुठे प्रेझेंट असते? लाइनिंग ऑफ पॅनक्रियाटिक डक्ट, सलायवरी डक्ट, प्रॉक्सिमल अँड डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल्स ऑफ नेफ्रॉन. हा प्रेझेंट असतो पॅनक्रियाटिक डक्टमध्ये. सलायवरी डक्ट जे माउथमध्ये प्रेझेंट असते. देन प्रॉक्सिमल अँड डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल्स ऑफ नेफ्रॉन जे आपण एक्सक्रेशन या टॉपिकमध्ये शिकलेलो आहे.